माझी आई आजारी आहे, रविवारी आपण दोघे जाऊन येऊया का तिला भेटून? रविवारी नाही, रविवारी माझं खूप महत्त्वाचं काम आहे. रविवारी सोडून दुसरा कोणताही वार सांग, आपण दोघे जाऊन येऊया. माझ्या आईपेक्षा असं कोणतं महत्त्वाचं काम आलेलं आहे तुम्हाला? नंतर सांगतो, आहे खूप महत्त्वाचं काम. आणि हो, शनिवारी माझं जेवण करू नको, माझा उपवास आहे. शनिवारी मी पोटाला विश्रांती द्यायचं ठरवलेलं आहे. बरं बाबा, तुम्हाला यायचं नसेल तर राहू द्या, पण ते महत्त्वाचं कारण तरी सांगा. तू काही ऐकून घेतल्याशिवाय थांबणार नाहीस. थांब, तुला सांगतो. अगं, काल जमीरचा वाढदिवस होता. वाढदिवसा दिवशी तो गिरीदेव म्हणाला की रविवारी मी पार्टी देणार आहे सोमा गार्डनवर. म्हणून शनिवारी पोटाला आराम देऊन रविवारी फुल जेवण करणार आहे. मग विसरून जावा, पार्टी तर लांबचीच गोष्ट आहे. पार्टीचा प सुद्धा मिळणार नाही. शट अप खतरोडबाई, तू तुझ्या कामाचं बघ. गिरीदेव काय तुला साधा मुलगा वाटला की काय? मास्तरचा मुलगा आहे, सत्याचा पुतळा आहे. काली जबान एकदा दिली की दिली, प्राण जाए पण वचन ना जाए. अरे, त्यांच्या पूर्वजांनी पक्षासाठी मांडे कापून दिले. ही पार्टी काय चीज आहे? ओ सत्याचा पुतळा, थांबा थांबा. गेली 10 वर्ष जेवणासंदर्भात शिवा, अतुल, विकी, जमीर इतर नावं मी तुमच्या तोंडून ऐकलीत, पण हे गिरीदेव नाव मी कधीच तुमच्या तोंडून ऐकलेलं नाहीये. ए डुचके, तू तुझ्या कामाचं बघ. आठवडाभर नाही आलीस तरी चालेल, पण गिऱ्याबद्दल मी एकही शब्द खपवून घेणार नाहीये. ठीक आहे, तुमचा मित्र ठेवा तुमच्या जवळ. मला फोन करायचा नाहीये इथून पुढे. जाते मी. आणि हो, घरा भाजून ठेवलाय, भूक लागली तर करून खावा. आपण ज्या व्यक्तीला कॉल केला आहे ती आता दुसऱ्या कॉलवर व्यस्त आहे. यार, गिरीदेव फोन उचलेना झालाय. 10 वाजत आले, कुणी इथं आलेलं नाहीये. इथं थंडीत कुडकडत बसण्यापेक्षा चला घरी गेलेलंच बरं आपलं. त्याच रात्री 2 वाजता. हॅलो, काय आहे? सांगितलं होतं ना फोन करायचा नाहीये म्हणून. सॉरी, तुझी झोप मोडी केली, पण मला एक तुला काहीतरी विचारायचं होतं. अच्छा, बरं बाबा, बोला, काय विचारायचं होतं? अगं, गेली 2 तास मी तो गाऱ्याचा डबा शोधतोय. प्लीज, तू कुठे ठेवलाय सांगशील मला?